सतीश, जो की अपंग आहे, त्याची बायको त्याच्या मुलीच्या जन्मावेळीच मरण पावते. आता ती मुलगीच सतीशचं सगळं आयुष्य आहे. तिचं नाव प्रतीक्षा. सतीश दररोज प्रतीक्षाला 3 चाकी सायकलवरून शाळेत सोडायला जायचा. जाताना वाटेत विमानतळ लागत होतं. तो रोज तिथे सायकल थांबवायचा, कारण त्याच्या मुलीला विमान बघायला खूप आवडायचं. एक दिवस प्रतीक्षा विमानतळाच्या भिंतीच्या फटीतून विमान बघत होती. तेव्हा सतीश म्हणतो, बाळ चल लवकर, आपल्याला वेळ होतोय शाळेत जायला. तेव्हा प्रतीक्षा म्हणते, बाबा थांबा ना, ते मोठं विमान आता जाणार आहे, त्याला टाटा करते आणि मग आपण जाऊयात. आणि थोड्या वेळात ते विमान उडते. ते दोघे जायला निघतात. तेव्हा प्रतीक्षा सतीशला बोलते, बाबा मला विमानात बसायचं आहे, तुम्ही मला विमानात कधी बसवणार? तेव्हा सतीश म्हणतो, बेटा तू शाळा शिकून मोठी हो आणि तू स्वतः ते विमान उडव आणि मलाही त्यातून घेऊन चल. तेव्हा प्रतीक्षा म्हणते, बाबा मी तुम्हाला जिथं घेऊन जाईन तिथं तुम्ही याल ना? तेव्हा सतीश म्हणतो, हो नक्की, तू मला कुठे घेऊन जाशील तिथे मी तुझ्यासोबत येईन. बोलत बोलत ते शाळेच्या गेटवर येतात. तेव्हा सतीश तिला चॉकलेटसाठी काही पैसे काढून देतो. ती दुकानात जाते तेव्हा तिला खेळण्यातील एक विमान दिसतं. ती सतीशकडे जाते आणि त्याच्याकडून आणखी थोडे पैसे घेऊन ते विमान घेते. तेव्हा सतीश तिला विचारतो, घरी इतकी विमानं पडली आहेत तरी तू आणखी घेतलंस? ती म्हणते, बाबा आपलं घर पण एक विमानतळच आहे आणि त्यात विमान पाहिजेच ना. सतीश हसतो आणि तिला शाळेत सोडून जवळच्या मंदिरात दर्शनासाठी जातो. तो 3 चाकी सायकलवरून उतरून कुबड्या घेऊन हात जोडून उभा असतो. तेव्हा एक माणूस त्याला भिकारी समजून त्याच्या हातात काही पैसे ठेवतो. सतीश काही बोलणार इतक्यात तो माणूस त्याच्या गाडीत बसून निघून जातो. सतीश ते पैसे मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांमध्ये वाटून देतो आणि त्याच्या कामावर जातो. त्याच बस स्टँडच्या बाहेर पार्किंग गाड्यांच्या पावत्या गोळा करण्याचं काम करत असतो. त्याचं तिथं छोटंसं खोकं असतं आणि त्यातून होणाऱ्या मिळकतीतून तो त्याचा आणि प्रतीक्षाचा खर्च चालवत असतो. सतीश खूप प्रामाणिक आणि दयाळू होता. कधी कोणाकडे पार्किंगचे पैसे नसले तर तो त्यांना फ्रीमध्ये पार्किंग करू देत होता. सतीशचे 2 मित्र होते जे त्याच्याच वस्तीत राहायचे. एक मंगेश जो ऑटो रिक्षा चालवत होता आणि दुसरा शीतल जो चप्पल शिवण्याचं काम करत होता. संध्याकाळी सतीश मुलीला शाळेतून घेऊन येतो. वाटेत एक मंदिर लागतं. सतीश तिथे हात जोडून देवाची प्रार्थना करू लागतो. तेव्हा त्याची मुलगी त्याला विचारते, तुम्ही जिथे मंदिर दिसेल तिथे थांबून पाया का पडता? सतीश तिला सांगतो, आपल्याला देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण आपल्याला सगळं देवच तर देतो. तेव्हा प्रतीक्षा त्याला म्हणते, नाही, सगळं काही देणाऱ्याला देव नाहीत बाबा म्हणतात. हे ऐकून सतीश तिला मिठीच मारतो. दुसऱ्या दिवशी शाळेत टीचर विचारतात, तुम्ही मोठं होऊन काय होणार आहात? तेव्हा प्रतीक्षाची वेळ येते. तेव्हा ती सांगते की मी मोठी होऊन विमानाची ड्रायव्हर होणार आहे. तेव्हा टीचर सांगतात की त्याला ड्रायव्हर नाही पायलट म्हणतात. हे ऐकून ती खूप खुश होते आणि विचार करते की मी एक दिवस पायलट होणार आणि बाबांना माझ्यासोबत घेऊन जाणार. संध्याकाळी घरी आल्यावर ती बाबांना सांगते की बाबा विमान चालवतो त्याला ड्रायव्हर नाही पायलट म्हणतात. आज सतीश कामावर जात होता तेव्हा त्याला मोठ्या ग्राउंडमध्ये पाळणे लागलेले दिसतात. त्यात विमानाचा पाळणा देखील असतो. सतीशला वाटतं की प्रतीक्षाला यात आणून बसवलं तर तिच्या डोक्यातून विमानाचं खूळ उतरून जाईल आणि ती खुश पण होईल. आणि दुसऱ्याच दिवशी तो तिला घेऊन तिथे जातो आणि तिला सांगतो, बघ मी तुझ्यासाठी विमानाची व्यवस्था केली आहे. आणि तो तिला पाळण्यात बसवतो आणि इकडे तिकीट खिडकीत येऊन तिकीटवाल्याला जास्त पैसे देऊन सांगतो की पाळणा इतक्या जोरात फिरवा की ती घाबरली पाहिजे आणि परत विमानाचं नाव नाही काढलं पाहिजे तिने. थोड्या वेळाने ती येते आणि बोलते, बाबा या छोट्या विमानात बसायला इतकी मज्जा आली तर मोठ्या विमानात बसायला किती मजा येईल. हे ऐकून सतीश डोक्यावर हातच मारून घेतो. त्याला कळलं की त्याचा हा प्लॅन फसला होता आणि तिची इच्छा अजूनच जास्त वाढली होती. तो तिला नाराज करत नाही. तो म्हणतो, लवकरच आपण त्या मोठ्या विमानात पण बसू, तू फक्त मन लावून अभ्यास कर. थोड्या दिवसांनी प्रतीक्षाचा शाळेतून सतीशला बोलवणं येतं. त्याला कळत नाही काय झालंय. तो गडबडीत हातातील काम सोडून शाळेत जातो. तेव्हा प्रतीक्षाचे हेडमास्टर त्याला एक आनंदाची बातमी सांगतात की प्रतीक्षा सैनिक शाळेचे एंट्रन्स पास झाले आहे
आणि तिला आता स्कॉलरशिप पण मिळणार आहे, जेणेकरून तिच्या पुढच्या शिक्षणात काही कमी पडायला नको. हे ऐकून सतीशला खूप आनंद होतो. तो त्याची सायकल काढतो आणि सगळ्या वस्तीत मिठाई वाटत असतो. हे बघून प्रतीक्षा पण तिथे येते, पण तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. मग सतीश तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. पण आल्यावर त्याचा मित्र मंगेश त्याला भेटतो आणि त्याला विचारतो काय झाले प्रतीक्षाला. सतीश त्याला खोटंच सांगतो की काही नाही, थोडा अशक्तपणा होता, औषधं दिली आहेत, ठीक होईल. पण रात्री त्याला झोप येत नाही. त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की प्रतीक्षाला कॅन्सर झाला आहे आणि तो लास्ट स्टेजला आहे आणि त्याला आता कोणतंच औषध नाही, त्याला काही करता येत नाही. तिच्याकडे आता जास्तीत जास्त 1 महिना किंवा त्यापेक्षाही कमी वेळ आहे. हाच विचार सतीशला झोपू देत नव्हता. त्याला तर कळतच नव्हतं की हे सगळं कसं झालं आणि आता मी काय करू. दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा सतीशला म्हणते, बाबा चला लवकर, शाळेला जायला उशीर होतोय. तेव्हा सतीश तिला सांगतो, बाळ थोडे दिवस तू शाळेत जाऊ नको, जा बाहेर जाऊन खेळ बघू. ती निघून जाते. सतीश उठतो आणि देवाजवळ जातो आणि तो देवाचा फोटो भिंतीकडे तोंड करून ठेवतो. कारण ज्या देवाला त्याने इतकं मानलं होतं तोच देव आता त्याच्या मुलीला त्याच्यापासून हिसकावून घेणार होता. थोड्या वेळाने सतीश प्रतीक्षाची औषधं आणायला जातो. तेव्हा औषधाचं बिल 5,000 झालं होतं. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते, म्हणून तो 15 दिवसाची औषधं घेऊन तसंच कामावर जातो. तेव्हा त्याला दिसतं की नगरपालिकेची माणसं त्याचं पार्किंगचं खोकं तोडत आहेत. सर्वजण त्यांना सांगत होते की सतीश खूप गरीब आहे, त्याचं घर त्याच्यावरच चालतं. पण ते लोक काहीच ऐकायला तयार नव्हते. वरून रस्ता मोठा करण्याची ऑर्डर आली आहे, म्हणून आम्हाला हे खोकं तोडायलाच पाहिजे. आणि सतीशच्या डोळ्यासमोर त्याचं खोकं तोडलं जातं. त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. तो घरी येतो तेव्हा त्याला प्रतीक्षा घरात दिसत नाही. तो तिला शोधू लागतो. शेजारी पाजारी सगळीकडे तिला शोधतो, पण त्याला ती सापडतच नाही. तेव्हा त्याला विचार येतो. तो त्या ठिकाणी जातो. तिथून प्रतीक्षा विमान जाताना बघत बसायची, पण तिथे पण ती नव्हती. तो परत येत असताना तिथेच कोपऱ्यात प्रतीक्षा बेशुद्ध पडलेली त्याला दिसते. तो कसा तरी तिच्याजवळ जातो आणि तिला उठवू लागतो, पण ती उठतच नाही. इतक्यात वरून एक विमान टेक ऑफ करतं आणि त्याच्या आवाजाने प्रतीक्षा शुद्धीवर येते. तेव्हा सतीशला कळून चुकतं की त्याची मुलगी विमानासाठी किती वेडी आहे ते. सतीश चेष्टेने तिला विमानात बसायचं सांगत होता. तो आता ठरवतो की काही पण होऊ दे, पण आता मी तिला विमानात बसवणारच. दुसऱ्याच दिवशी सतीश एका तिकीट एजंटकडे जातो आणि जवळच्या शहरात जाणारे विमानाचे तिकिटाची चौकशी करतो. एजंट सांगतो, एकदम जवळच्या शहरात जायला तुम्हाला 12,000 खर्च येईल. 12,000 ऐकून सतीशला कळायचंच बंद होतं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते असं त्याला वाटतं. विचार करत करत तो घरी परततो. तेव्हा त्याला मंगेश आणि शीतल भेटतात. तेव्हा तो त्यांना म्हणतो की मला 12,000 रुपयांची गरज आहे. तेव्हा ते म्हणतात, तुला तर माहीतच आहे आमच्याकडे इतके पैसे कोठून येणार. पण शीतल त्याला सांगतो की हँडिकॅप पेशंटचा अर्ज भरला आहेस का तू, तिथून काही पैसे मिळू शकतात तुला. तेव्हा सतीश म्हणतो, माझा एक पाय तर ठीक आहे, म्हणून मी कधी अर्ज केला नाही. मंगेश म्हणतो, तुला पैसे पाहिजेत ना, तर तुला अर्ज तर करावाच लागेल. तेव्हा ते तिघे ऑफिसमध्ये जातात. तेव्हा अधिकारी बसून सांगतो की पुढच्या महिन्यापासून तुला पैसे मिळत जातील. तेव्हा सतीश अधिकाऱ्याला म्हणतो, साहेब मला 2 वर्षांची पेन्शन एकदम मिळेल का, मला खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा अधिकारी चिडतो आणि त्याला तिथून बाहेर काढतो. ते तिघे तिथून घरी येतात. दुसऱ्या दिवशी सतीश घरच्या बाजूच्या वखारीत काम मागायला जातो. तेव्हा त्याचा मालक त्याला म्हणतो, तू अपंग आहेस आणि तू काय काम करणार. तेव्हा सतीश म्हणतो, साहेब माझे पाय जरी नसले तरी माझ्या हातात खूप ताकद आहे. त्याचं बोलणं ऐकून मालक त्याला बसून लाकूड कापण्याचं काम देतो. काही दिवस असेच जातात. सतीश आपला रोजचा पगार घेऊन ते पैसे साठवत होता आणि एक वेळ जेवत होता, जेणेकरून तिकिटाचे पैसे लवकर जमा होतील. त्या रात्री तो जेवण करत असतो तेव्हा प्रतीक्षा आत खोकत असते. त्याचा घास तोंडाजवळच थांबतो.
आणि जेवण तिथेच सोडून तसाच झोपी जातो आणि विचार करू लागतो की काय करू की ज्याने मला 12,000 रुपये मिळतील. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या मालकाकडे जातो आणि त्याच्याकडे आगाऊ पैसे मागू लागतो आणि म्हणतो, मला तुम्ही 12,000 रुपये द्या, त्या बदल्यात तुम्ही मला पगार देऊ नका, पण मला खूप अडचण आहे. तेव्हा मालक त्याला विचारतो, काय काम आहे तुला, इतके पैसे कशाला पाहिजेत. तेव्हा सतीश त्याला सांगतो की मला माझ्या मुलीला विमानात बसवायचं आहे. तेव्हा मालक त्याची चेष्टा करून त्याला तिथून पळवून लावतो. दुसऱ्याच दिवशी जेव्हा सतीश त्याचं काम करत असतो तेव्हा त्याचा मालक येऊन त्याला मारू लागतो आणि म्हणतो, मी तुला काल 12,000 रुपये दिले नाहीत म्हणून तू 50,000 रुपये चोरलेस. सतीश त्याच्या पाया पडत असतो. तो सारखं सांगत होता की मी चोरी केली नाही, पण तो त्याला मारत मारत पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तेव्हा तो पोलीस त्या मालकाला म्हणतो, तुम्ही मला 10,000 रुपये द्या, मी सकाळपर्यंत त्याच्याकडून 50,000 रुपये वसूल करतो. तो मालक त्या पोलिसाला 10,000 रुपये देतो. पूर्ण रात्र तो पोलीस सतीशला मारत असतो आणि चोरी कबूल करायला लावत असतो, पण सतीश त्याला सांगत असतो की साहेब मी चोरी केली नाही. पोलीस मारून मारून त्याची हालत वाईट करून सोडतो. इकडे प्रतीक्षा सतीशची वाट बघत असते. तेव्हा मंगेशची बायको तिला तिच्या घरी घेऊन जाते. मंगेश पण विचार करतो की पैसे जमवण्यासाठी तो जास्तीत जास्त काम करत असेल म्हणून त्याला शोधायला जात नाही. सकाळी तो फॅक्टरी मालक पोलीस ठाण्यात येतो आणि सांगतो की याने चोरी केली नाही, ते पैसे माझ्या मुलानेच घेतले होते, तुम्ही त्याला सोडून द्या. त्या पोलिसाला सतीशचं खूप वाईट वाटतं. तो त्याला सोडतो आणि त्याला काही पैसेही देतो. सतीश ते पैसे घेत नाही आणि तो घरी जातो. तेव्हा मंगेश आणि शीतल त्याला विचारतात की रात्रभर तू कुठे होतास. सतीश नाईलाजाने त्यांना खरं खरं सांगतो आणि सांगतो की मला माझ्या मुलीची विमानात बसण्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. तेवढ्यात प्रतीक्षा तिथे येते. तिच्या हाताला रक्त लागलेलं असतं. रक्त सतीशला दाखवते आणि सांगते की माझ्या तोंडातून रक्त येते आणि मला चक्कर पण येत आहे. तेव्हा सतीश तिला मंगेच्या रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की आता जास्तीत जास्त वेळ तुम्ही तिच्यासोबत असायला पाहिजे. कोणत्याही वेळी काहीही होऊ शकतं. सगळेच चिंतेत असतात. तेव्हा मंगेश सतीशला घेऊन एका माणसाकडे जातो आणि त्याला काम द्यायला सांगतो, पण तो माणूस नकार देतो. तो म्हणतो, आधीच माझं डोकं फिरलंय. मुलांच्या शोसाठी जोकर येणार होता, त्याचा आत्ताच फोन आला की तो येणार नाही. माझं डोकं आधीच फिरलंय, तुम्ही जा इथून. तेव्हा सतीश त्याला म्हणतो, साहेब मी जोकर बनतो आणि मुलंही हसवतो. मी रोज असंच माझ्या मुलीला दिवसभर हसवत असतो. त्या माणसाकडे पण दुसरा पर्याय नसतो म्हणून तो त्याला होकार देतो. सतीश जोकर बनून मुलांना खूप हसवतो. हे बघून तो माणूस खूप खुश होतो आणि शो संपल्यावर सतीशला चांगले पैसे देतो आणि त्याला सांगतो की तू आजपासून माझ्या सगळ्या शोचा जोकर असणार. तिथून मंगेश, सतीश आणि शीतल प्रतीक्षाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतात. येताना त्यांच्या रिक्षासमोर दारू पिऊन येणाऱ्या मुलांची कार येऊन त्यांच्या रिक्षाला धडकते. तेव्हा ती दारू पिलेली मुलं या तिघांना मारायला सुरुवात करतात. सतीश हे बघून खूप घाबरतो, कारण त्याला वाटतं की प्रतीक्षा हे बघून तिची तब्येत आणखीनच बिघडेल. म्हणून तो त्या मुलांच्या पाया पडून त्यांची माफी मागतो. माफ करा, चूक झाली आमची. तेवढ्यात त्या मुलाची नजर सतीशच्या खिशाकडे जाते. त्याला त्याच्या खिशात ते पैसे दिसतात जे त्याने शोमधून कमावले होते. तो मुलगा ते पैसे त्याच्याकडून हिसकावून घेतो आणि म्हणतो, हे पैसे मी माझी कार रिपेअर करण्यासाठी घेतोय. तेव्हा ते तिघे त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती मुलं त्यांचं काहीच ऐकून घेत नाहीत. सतीश रडत रडत आकाशाकडे बघत देवाला म्हणतो की शेवटी तुला पाहिजे तरी काय, मी अपंग आहे, त्याबद्दल मी तुला कधी जबाबदार धरलं नाही. तू माझ्याकडून माझ्या बायकोला हिसकावून घेतलंस, तेव्हाही मी तुला काही बोललो नाही, पण आज माझ्या मुलीला हिसकावत आहेस, तरी का मला तिची शेवटची इच्छा पूर्ण करू देत नाहीस? मी असं कोणतं पाप केलंय की त्याची शिक्षा तू माझ्यासोबत माझ्या मुलीला पण देत आहेस? आणि सतीश मोठमोठ्याने रडू लागतो. दुसऱ्या दिवशी चाळीत सरकारी लोक काहीतरी चौकशी करत असतात.
तेव्हा सतीश मंगेशला विचारतो. तेव्हा मंगेश त्याला सांगतो की सरकार आपल्याला आपल्या या कच्च्या घराच्या बदल्यात नवीन घरं बांधून देणार आहेत. तेव्हा सतीशच्या डोक्यात विचार येतो आणि म्हणतो, जर मी आज हे घर विकलं तर कोणीतरी हे घर नक्की विकत घेईल, कारण सरकार त्याला परत नवीन घर देईल. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून त्याचा एक शेजारी तिथे येऊन त्याला म्हणतो, मी हे घर घ्यायला तयार आहे, त्या बदल्यात मी तुला 12,000 रुपये देऊ शकतो. 12,000 ऐकल्यानंतर सतीशला खूपच आनंद होतो आणि तो होकार देतो. तेव्हा मंगेश त्याला म्हणतो, अरे तू हे विकशील तर कुठे राहशील? तेव्हा सतीश म्हणतो, हे घर प्रतीक्षासाठी होतं, आता तीच या जगात राहणार नाही तर मी या घराचं काय करू? मी अपंग आहे, मला काय फुटपाथवर पण झोपायला मिळेल. 4 दिवसात घर खाली करायला सांगून तो शेजारी त्याला 12,000 रुपये देतो. सतीश ते पैसे घेऊन लगेच एजंटकडे जातो. तेव्हा तो एजंट सांगतो की हे तिकीटचे दर आता वाढले आहेत, हे तिकीट आता 14,000 रुपये झालं आहे, नाहीतर 12,000 मध्ये तुम्हाला पुढच्या महिन्यात तिकीट मिळेल. सतीश परत निराश होऊन बाकीच्या 2,000 रुपयांसाठी तिथून बाहेर पडतो आणि तो त्याची सायकल विकतो. त्याला त्याचे 1,000 रुपये मिळतात. बाकीच्या 1,000 रुपयासाठी तो त्याच्या मित्रांकडे जातो. मंगेश तेव्हा तिथे नसतो म्हणून तो शीतलकडे जातो. 1,000 रुपये मागतो. शीतलकडे 1,000 रुपये असतात, पण तो खोटं सांगतो की माझ्याकडे पैसे नाहीत, कारण त्याला त्याच्या बायकोला पैंजण घेणार असतो. सतीश निराश होतो आणि थोड्या वेळाने शीतल सोनाराच्या दुकानात जातो. तेव्हा त्याला विमानाचा आवाज येतो आणि त्याला प्रतीक्षाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. प्रतीक्षाचा चेहरा समोर येताच तो दुकानातून बाहेर पडतो आणि धावत धावत सतीशजवळ येतो आणि त्याच्या हातात ते 1,000 रुपये ठेवतो. सतीश आनंदाने एजंटकडे जाऊन 14,000 रुपये देऊन ते तिकीट घेतो. दुसऱ्या दिवशी मंगेश आणि शीतल त्या दोघांना एअरपोर्टवर सोडायला जातात. एअरपोर्टवर गेल्यावर त्यांना काहीच कळत नाही की कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. तेव्हा तिथे एक एअर होस्टेस येते. त्यांना सगळं काही सांगते, कारण ती त्या विमानाचीच एअर होस्टेस असते. बोलता बोलता सतीश तिला प्रतीक्षाबद्दल सगळं काही सांगतो की का आम्ही विमानाचा प्रवास करत आहोत. ते सगळं ऐकून तिला खूप वाईट वाटतं आणि त्यांना विमानापर्यंत सोडून येते. विमान बघून प्रतीक्षा खूप खुश होते आणि ती जाऊन विमानाला मिठीच मारते. ते दोघे विमानात जातात. ते दोघेही खूप खुश असतात, पण विमान उडण्याआधीच प्रतीक्षा प्राण सोडते. तेव्हा ती एअर होस्टेस तिथे येते. तेव्हा सतीश तिला प्रतीक्षाबद्दल सांगतो. तेव्हा ती सांगते की आम्हाला हे विमान उडण्यापासून थांबवावं लागेल, ते नियम आहेत. तेव्हा सतीश तिच्यासमोर हात जोडून म्हणतो, मॅडम, मी माझ्या मुलीची शेवटची इच्छा पूर्ण करायला खूप काही केलं आहे, मला तिची ही शेवटची इच्छा पूर्ण करू द्या. त्या एअर होस्टेसच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर विमान उडताच सतीश प्रतीक्षासोबत बोलू लागतो, बघ बाहेर किती मोठे ढग आहेत, तू आज ढगाची सफर करत आहेस. हे बोलता बोलता तो तोंडावर हात ठेवून खूप रडू लागतो, पण तिच्याशी बोलणं तो बंद करत नाही आणि सगळा प्रवास तो असाच घालवतो. विमान खाली उतरतं. तेव्हा ती एअर होस्टेस ऑफिसमध्ये प्रतीक्षाबद्दल कळवते आणि ती त्यांच्याजवळ येते. तेव्हा ती बघते की सतीशसुद्धा आता या जगात नाही. सतीशने जिवंत असतानाही त्याचं वचन पाळलं होतं आणि मेल्यानंतरही त्यानं त्याचं वचन पाळलं होतं. त्यानं त्याच्या मुलीला वचन दिलं होतं की जिथे कुठे विमानातून जाशील तिथे मी पण तुझ्यासोबत असेन. आणि तसंच झालं. या विमान प्रवासात प्रतीक्षा जिथे पण गेली, सतीश तिच्या सोबतच होता.